विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना मिरज शहराच्या नेतृत्वाखालील तीव्र निषेध आंदोलन। जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे 1 ऑगस्ट 2026 रोजी निष्पाप नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला। या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट यांनी स्वीकारल्याचे वृत्त समोर आले आहे। या घटनेनंतर सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी कारवाया अधिक तीव्र केल्या असून संशयितांविरोधात शोध मोहीम सुरू आहे। यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक विलास सूर्यवंशी यांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी गुजरात ATS प्रमाणे सांगली मिरज परिसरातही दहशतवाद विरोधी व्यापक तपास मोहीम राबवावी अशी मागणी करणारे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP मिरज यांना देण्यात आलं होतं। अलीकडील काळात सांगली कोल्हापूर परिसरात पाकिस्तानशी संबंधित गुन्हेगारी व दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याच्या संशयावरून काही कारवाया झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित तपास यंत्रणांनी कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्ती किंवा जाळे या परिसरात कार्यरत आहे का याची सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। देशाची सुरक्षा, नागरिकांचे संरक्षण आणि दहशतवादाचे संपूर्ण उच्चाटन हीच काळाची गरज असून कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांना कठोर उत्तर देण्यात यावे अशी भूमिका शिवसेनेच्या वतीनं मांडण्यात आली। यावेळी उपजिल्हा प्रमुख माधव गाडगीळ, शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, शहर संघटक गजानन मोरे, माजी शहर प्रमुख विजय शिंदे, शहर संघटक जब्बार मुजावर, उपशहर प्रमुख प्रकाश आहिरे, उपशहर प्रमुख सुधाकर धोंगडे, हिंदू एकता शहर प्रमुख सोमनाथ गोटखिंडे, माजी उपशहर प्रमुख किरण कांबळे, सूर्यकांत शिंगणे, अभिषेक चव्हाण व शिवसैनिक उपस्थित होते। अतिरेक्यांनी शोधून काढून विचारून त्यांची नावं विचारून तुम्ही हिंदू आहे हे खात्री झाल्यावर त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलेलं आहे। असं हे दहशतवादी कृत्य आम्ही कदापि सहन करणार नाही। शिवसेनेच्या वतीनं आज महाराणा प्रताप चौक येथे आम्ही पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळून याचा निषेध व धिक्कार करत आहोत। असं जर वारंवार जर घटना घडत घडल्या तर याला जसं तसं प्रत्युत्तर देण्यात येईल असे शिवसेनेच्या वतीनं आम्ही निवेदन करतो। सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र।